तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. याचे नाव आहे योगेश भावसार. तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हे जे तुम्ही बघत आहात ना, याला बर्ड फीडर म्हणतात. हे लावल्यानंतर सर्व चिमण्या तुमच्या घरी येतील. राहू द्या, आता गार्डन राहू द्या, नाहीतर बाल्कनी राहू द्या, बिना पक्षी असे शांत शांत वाटते. जसे जर हे तुम्ही हे त्या जागेवर लावणार, पक्षी स्वतःहून तुमच्याकडे येऊ लागतात. मित्रांनो, अशा पद्धतीचे हे असते, बघून घ्या. आता यात एक बाटलीचा आकाराचे असतं हे. त्यात त्याला दोन्ही साईडला होल केलेले असतात. इथे 4 ठिकाणी होल केलेले आहे. म्हणजे जर आपण याच्यात जर धान्य टाकलं तर यात नाही ना, पक्षी ना याच्या इथं येतो आणि इथं बसून तो खातो. बघा मित्रांनो, मी याच्यात आता ते ना फीडरमध्ये ना धान्य टाकतो आहे. याला राळा म्हणतात. पक्षी याच्या व्यतिरिक्त तांदूळ, ज्वारी, मका, कडधान्य, बरेच कडधान्य खातात ते. बघा आता आपल्यात आपण पूर्ण धान्य भरून झालेलं आहे. आपण आता बाल्कनीला लावणार आहे. आता आपण जसा हा धान्याचा आहे तसा हा पाण्याचा आहे. पाण्यासाठी यांनी काय सिस्टीम केली ते दाखवतो तुम्हाला. असं झाकण उघडायचं, तर बघा याच्यात तुम्ही पाणी टाकायचं आहे. आता पाणी कसं टाकायचं मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे यात पाणी भरायचं आपल्याला. पाणी भरून झालं आहे. हे झाकण आहे ना असं लावायचं आहे पहिले. पूर्ण पॅक लावायचं आहे ते, एअर टाईट करायचं त्याला. नंतर हे ना असं पटकन उलटं करायचं असं. आता पाणी बघा, जेवढं पाहिजे तेवढंच जाणार आहे, याच्या व्यतिरिक्त जाणार नाही पाणी. मग पक्षी ना इथं येऊन पाणी पितो. उन्हाळ्यामध्ये या दोघांची खूप गरज आहे, कारण उन्हाळ्यात पक्षी न उन्हाने ताणलेला पण असतो, तेव्हा पाणी लागतं आणि तेव्हा तो उन्हाळ्यामध्ये ना पाण्याची खूप गरज असते. कारण आपण जेव्हा ऊन लागतं तेव्हा आपण ना पाण्याने व्याकुळ होऊन जातो. तर आपण व्याकुळ होतो तर प्राणीसुद्धा व्याकुळ होत असतील, पण त्यांना ते पाणी मिळत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही जर हे लावलं तर त्यांना पाणी पण मिळेल आणि त्या पाणी पुण्याचंही काम होईल तुमच्या हातून. असेल की ज्यांच्या घरी तुम्ही पाण्याचं किंवा धान्याचं लावलेलं असतं, त्यांच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब येत असतात. घर आनंदी असतं त्यांचं घर नेहमी. आता आपण हे लावूया जेणेकरून पक्षी आता येतील. बघा मित्रांनो, आपण असं लावलेलं आहे. आता पक्षी येतील इथं पाणी प्यायला आणि इथं धान्य जेवणासाठी येतील. अशा ठिकाणी लावा जेणेकरून पक्ष्यांना सावली पण मिळेल आणि ते दाणे टिपायला येतील पण तिथं. अशा पद्धतीने आता मी हे पण कसं लावलं बघा, शेड खाली लावलेलं आहे. त्यांना सावली पण मिळेल आणि जेवता पण येईल त्यांना. खूप साऱ्या चिमण्या आता एकत्र येऊन इथं दाणे टिपायला येतील. तर मित्रांनो, विचार काय करता, जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या शॉपला विजिट करू शकतात, जेणेकरून तुम्हाला असे फीडर आणि पाण्याचे जे फीडर आहे दोन्ही आपल्याकडे अवेलेबल होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, किती सारे बर्ड्स आले आता तिथं. जर तुम्हाला जर असेच बर्ड्स तुमच्या घराजवळ जर हवे असतील तर तुम्ही पण असा छानपैकी हा फीडर बॉक्स लावून घ्या. धन्यवाद.